हरी हलो हरी हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे सुख झाले हो रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे विठ्ठल बरा विठ्ठल विठ्ठल माधव माधव बरवा स्वा माधव बरवा विठ्ठल तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मौन विठ्ठले आवडी मौन विठ्ठले आवडी मौन विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी मौन विठ्ठल आवडी मौन विठ्ठल आवडी मौन विठ्ठल आवडी विठ्ठल बरावा विठ्ठल 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 माधव माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवर बापर कुमादेवर बापर कुमादेवर विठ्ठल बरावा विठ्ठल 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 बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम इह लोकीचा हा देह देव चिताचे पाय आहे देव चिताने पाय देव चिताने पाय
लोकीचा देव इच्छिताचे पाय देव इच्छिताचे पाय देव इच्छिताचे पाय लोकीचा देव इच्छिताचे पाहे देव इच्छिताचे पाहे देव इच्छिताचे लोकीचा देव इच्छिताचे पाय देव इच्छिताचे पाय देव इच्छिताचे पाय धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मा दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे सच्चिदानंद पदवी घे सच्चिदानंद पदवी घे धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मा दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पाहो म्हणे करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे तुका म्हणे पावळे करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे निशाणे करू स्वर्गाचे निशाणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे धन्य आम्ही जन्मा दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई गोपाळ गोमाळ 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 गोपाळ कुमाई हॅलो पंडू नाना इहलोकीचा देह ये लोकित हदे ये लोकित हदे इहलोकीचा देह इहलोकीचा देह ये लोकित हदे ये लोकित हदे देव येथे आदे पाये देव येथे आदे पाये धन्य आम्ही जन्मालो आलो धन्य आम्ही जन्मालो देव वित्ताची पाये देव वित्ताची
पाये धन्य आहे जन्मा आलो आय धन्य आम्ही जन्म आलो दास विठो पाचे झालो दास विठो विठोबाचे झालो विठोबा दास विठो दास विठो पाचे झाला आम्ही जन्मालो आम्ही जन्म आलो विठ्ठला 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 विठ्ठला
पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपा जाणे कथे जावी तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, कृपा दान कथे जावे तारो, कृपा दान कथे जावे तारो. जगद्गुरु पदाला का प्राप्त झाले, त्यांचे अभंग सेवेसाठी काय आहेत आणि त्यांना उपदेश करण्याचा अधिकार का झाला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या जीवनात संत भेटले आणि त्यांच्या योगाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू संतांची कृपा झाली. आणि नुसतीच कृपा नाही झाली, बाबाजी सद्गुरु दास तुकया. बघा, संतांचं दास व्हावा लागतं. इथं कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. बरं, संत कोण आहेत आणि कीर्तनकार कोण आहेत, प्रवचनकार कोण आहेत, रामायणाचार्य कोणी, हे लवकर कळायचं नाही. संत वेगळे आहेत याच्यापेक्षा. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिली. ते जगात दिसतात आणि परत दिसत बी नाही. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जगाचे मेळे न दिसती. ते दिसतात बी आणि दिसत बी नाही. कोण? संत. आणि जर भेटले तर त्यांचं काय व्हावं लागेल? बाबाजी सद्गुरू. माझे सद्गुरू कोण आहेत? आपल्याला सद्गुरू केल्याशिवाय मरायचं नाही. आणि सद्गुरू म्हणजे बुवा नाही. सद्गुरू त्यांना म्हणतात जो जाणेल भगवंत, किंवा जो जन्म संसारापासून सोडवी साचे, सद्गुरू ऐसे नाव त्याचे. कोणाला म्हणतात सद्गुरू? जे जन्म मृत्यूच्या संसारापासून परे करतात आपल्याला. आपण बाजूला होऊ शकत नाही त्यांच्याशिवाय. नाही तर मग किती वेळा जन्मा यावे आणि मरत राहायचं, जन्मायचं मरायचं. हे दास होणं त्यांचं हे आपल्या हिताचं आहे. स्वहिता कारणे संगती साधूची. काय परिणाम? भावे भक्ती हरीची भेटी तिनी. आपल्या हितासाठी साधूचा दास व्हायचा आहे. सद्गुरू बाबाजी माझे गुरुजी बाबाजी, त्यांनी ते माझे ते सद्गुरू आहे. मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत. ऐते सुकाळ आहे यांचा मंत्र तंत्र सांगणारी. परी शिष्याशी सद्वस्तू मिळविते. सद्वस्तू कशाला म्हणतात? परमात्म्याला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि त्या विठ्ठलाला म्हणतात कागा हा दाविला तू जगदाकारू. याला काय म्हणतात? याला ते म्हणतात अरे सत्य तू कास, सत्य तू कास, सत्य तू कास, पण का दाविला टाळ हा. याच्यावर अजून एक ओम लिहिलाय. ओम लिहिलाय म्हणून ओम नाही तर त्याच्यात पहिलाच ओम आहे. त्याचं नाव आहे सर्वा घटी राम. देहा देही एक. किती किरण असली, हजारो किरण असली तरी प्रकाश हजार आहेत का? एक आहे. तशी किती समाज असू द्या पण तो कोण आहे? परमात्मा आहे. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आपण परमात्मा आहोत हे जर कळालं तरच मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक.
हो, शेतकरी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, महाराज आहे, कीर्तनकार आहे, हे नाही कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? मी परमात्मा आहे हे कळून घेण्यासाठी हा सप्ताह आहे. या सप्त्याला बुवानी बी कीर्तनाला आलाय कशासाठी आला माहिती का? त्याला जर त्याच्या गुरुजींनी जर तो गुरुजीचा दास झाला असेल आणि त्याला कळालं असेल गुरुजीकडून तू परमात्माच आहे, हो, पण त्याचा निश्चय होत नसेल तर त्यांनी काय करायचं? कीर्तन, प्रवचन, भजन, या गावाला जा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा. कशासाठी? ठसवण्यासाठी. काय? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती, स्वप्नी, पांडुरंग. अहो, आपल्या सप्त्याच्या पिरियड बी मध्ये आपल्याला ते नाहीये. सप्त्याच्या कालावधीत सुद्धा आपल्या पांडुरंग ध्यानी नाहीये. पांडुरंग नाही ध्यानी, प्रपंच ध्यानी आहे. तो प्रपंच कधी कधी? जागृती, स्वप्नी, प्रपंचच बघा. आणि देह त्याच्यापासून बाज व्हायचंय आणि त्याच्यातून बात फक्त सद्गुरू करू शकतात. हा जो चाललेला उपक्रम आहे कशासाठी? बरं झालं आता हे कीर्तन प्रवचनासाठी झालं. कीर्तन प्रवचन कशासाठी? ईश्वर प्राप्तीसाठी. आणि तुमचा आपला संसार कशासाठी चाललाय? पोरं आपली आहेत, बायको आपली आहे? नाही. कोणाचे हे घर? हा देह कोणाचा? देह आपला आहे का? देह आणि देह संबंधी तुकाराम महाराज म्हणतात निंदावी आणि इतर ती वंदावी. श्वान सुकरे, कुत्री, मांजरं, डुकरं त्यांना नमस्कार करा. आणि देह आणि देहाच्या संबंधाने हा जो पसारा आहे त्याला डावला. कधी डावलू शकतो आपण? बाबाजी सद्गुरु दास तुकया मंत्र तंत्र उपदेशती. घरोघरी गुरु आहेत आयते, पण शिष्याशी सद्वस्तू म्हणजे परमात्मा मेळविती तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानी. श्रीकृष्ण सद्गुरु कोणला म्हणतात? जो प्रत्यक्ष आपली भेट घालून देतो. देवाची ना आपली होईल का या जन्मात? देवाची ना आपली भेट? छे छे, विचारा ना बाबा लोकांना, बाबा देव भेटेल का? छे, हे काय एवढं सोपं आहे का? सोपं आहे का? मग कशाला म्हणायचं? तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी? अरे देव जोडणे जगात सगळ्यात सोपं आहे आणि प्रपंच करणं सगळ्यात अवघड. उदाहरण सांगतो. रंगनाथ महाराज परभणीकर म्हणतात, एक तर पोरग शाळेत जात नाही, जन्माला आलं तर जगतच नाही, जगलं तर शाळेत जात नाही, शाळेत गेलं तर चांगल्या मार्काने पास होत नाही, चांगल्या मार्काने पास झाला तर त्याला चांगली नोकरी भेटत नाही, चांगली नोकरी नाही भेटली तर चांगली छोकरी भेटत नाही, आणि चांगली छोकरी भेटली तर चांगली संतती होत नाही, आणि बरं तिथं कोणाची मदतही करता घेता येत नाही. असा दुर्धर प्रपंच जमू शकतो तो सोपा आहे. किती अडाणी लोक आहेत आपल्या गावात. असं एकच असं पाहण्यात नातेवाईक, त्याला नीट पैसे भेटले तर बाजार घेऊन येता येत नाही, पगार नीट आणता नाही, पण त्याला पोरं बाळ संसार सगळा होतो. तो सोपा आहे, प्रपंच अवघड आहे तरी तो होतो. त्याच्यापेक्षा परमात्मा काय? सोपा. तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी. आणि शहाणा लागतो तिथं. अर्धवट पण नको, दीड शहाणा पण नको. शहाणा तो धणी रीतासी. पुढे जायला पाहिजे. पुढे कोणत्या तीर्थयात्रेला जाऊन राहायचंय का? नाही. नलगती सायास जावे वनांतरा. आणि देव कुठे येतो? सुखे येतो घरा नारायण. आपल्या शरीरात परमात्मा प्रगट होतो. मग त्याच्यासाठी गप बसायचं का? धिंगुडशा घालायचा आहे, इकडं नाचायला जातो तिकडं नाचायला जातो. ठाईच बैसोनी एक चित्त करा आणि आवडीने अनंत आळवा. उक्त काम दिले असं करू नका. काहीतरी बोजा ठेवलाय म्हणून नाही करायचं. आवडी गायजे एकांती किंवा आवडीने भावे हरिनाम घेशी तर तुझी चिंता त्याशी, त्याची तुझी चिंता त्याशी आहे. नाही, सर्व आहे. बारीक सारीक गोष्टीचं सुद्धा देव आपली काळजी करतो. आज आता सुद्धा. अरे आपण जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करतो. बाळा दुधा कोण? तरी ते उत्पत्ती वाढवी सवे श्रीपती सवे दोन्ही. त्या स्तनामध्ये जे दूध भरले त्या आईची ताकद आहे काय? तो जन्माला आला का लगेच त्याचा बंदोबस्त करतो. आपल्या साध्या म्हणे ज्याने चोची बनवल्या त्याने काय बनवलंय? आपलं दृढ निश्चय नाही. त्याच्यावर दृढ निश्चय होतो. दास झालं पाहिजे संतांचा. अगर्वता करावे. दास्यत्व हनुमंत निकट पै केले.
मनोनी देखिले रामचरण. संतांचं दास व्हावं लागतं. आपण दास होतो ना, सरकारी ऑफिसमध्ये गेलो तर चपराशाची पण दास होतं. आमची साहेब फाईल पुढं ढकला ना, आमची साहेब, त्याला बाहेर जाऊन शिव्या देतो, पण तिथं साहेब ढकला ना, साहेब ढकला ना, तिथं दास होतो आपण. हो, पण संत दासही झाले. दास होणं म्हणजे मोठं पद आहे. संतांचं दास होणं म्हणजे काय, मोठं पद आहे. तुकाराम महाराज झाले तरी ते म्हणतात, नोव्हे दास खरा परी हा झालासी डांगोरा. असे बाबाजींचे सद्गुरूंचे तुकाराम महाराज दास झाले. तेव्हा तुका आकाशा एवढा. जगद्गुरु तुका एक कुणबी समाजात जन्माला आलेलं पोरग जगद्गुरु पदाला प्राप्त होतं. काय झालं, जीवनात सद्गुरू आले. सद्गुरूंची नितांत गरज आहे. सद्गुरू तेव्हा मिळतात पवित्र तुळशीची माळ घालणार तेव्हा. पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर तप सत्कर्म ते पण निष्काम करणार, तेव्हा संतांची भेट होणार. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. संतांचं स्वरूप सांगतात हा. ज्या सद्गुरूचं दास व्हायचं त्यांचं स्वरूप कसं आहे, ब्रह्मानंदम. ते कोणत्या आनंदामध्ये, स्वतःच्या ब्रह्मानंदामध्ये. परम सुखदम, त्यांना दुसरं उसने कोणाकडून घ्यावं लागत नाही, स्वतःच्या सुखमादे रममाने. परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. आमची सद्गुरू कशाची मूर्ती आहे, आपल्या मंदिरातली मूर्ती संगमरवरी दगडाची आहे, पंचधातूची, पितळेची, एकदम निवळ दगडाची. तर आमचे गुरुजी कसे आहेत, केवलम ज्ञानमूर्ती. त्यांच्या ज्ञानाच्या असे त्यांच्या अंगामधून अशा लहरी बाहेर पडतात, स्पंदन बाहेर पडतात, जशी सूर्याच्या याच्यातून. आपण पाहिलं का संतांचे किंवा देवाचे फोटो असले तर त्यांच्या डोक्याभोवती काय असते, एक वलय असतं, एक वलय, आणि त्यांच्यामधून त्या लहरी वेव्स बाहेर पडत असतात. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम. द्वंद्वाच्या पलीकडे जीही द्वंद्वाधिक. आपण तर द्वंद्वातच आहे, सुख दुःख मान अपमान जन्म मरण. त्याच्या पलीकडे शुद्धाधिक तृष्णांपासून ते वेगळे. गगन सदृशम, कसे ते आकाशासारखे आहेत. तत्वमस्यादी लक्षणम. तत्वमस्यादी, तत्वमसी काय, तत्वमसी म्हणजे जर गुरुजीला ज्ञान दिलं, विद्यार्थी जर गुरुजीला शरण गेला, जर आपण गुरूंना शरण गेलो तर गुरुजी आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. आकाराला आलेल्या देवाचं नाव नाही सांगत, आकाराला आलेले देव आहेत ते देह ठेवतात. राम असो नाही ते कृष्ण असो, त्यांना देह ठेवावा लागला. येथे नाही उरो आले अवतार, एरते काय पामर. अरे राम आले, कृष्ण गेले, आले त्याने काय जग ओस पडले. मग 11वा अध्याय ज्ञानेश्वरीचा, ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल आपण करतो तो परमार्थ किती बरोबर आहे. तो लगेच सांगतो. मॅप टाकला ना, मॅप गाडीवर, आणि जर इथून हुकला पुढे गेला आळेखिंड आणि पुढे गेला तर तो मॅप लगेच सांगतो पुढे युटर्न घ्या, पुढे युटर्न घ्या. अशी ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं. सगळं जगत परमात्मा नटलेला असं त्याला पाहायला भेटल्यानंतर तो म्हणतो ह्यावरून घे, ह्यावरून घे, हे नाही मला बघायचं. बघा दुर्दैवी माणूस म्हणतो हे नको मला, हे अरे आडाण्या गावंड्या, तुला कळत कसं नाही अर्जुना, हे नको मला, तुझं चतुर्भुज रूप दाखव, तेवढंच रूप दाखव. देव म्हटले अरे हे मायावी स्वरूप आहे, हे तुझ्या प्रेमासाठी घेऊन आलो. पण रामकृष्ण अधिक आकार या जगतातून निर्माण होतात, या वातावरणातून. याला वैकुंठ म्हणतात. हे व्यापक आहे, याची मर्यादा सांगता येईल. शेड किती वर्षी बांधले पण मधल्या पोकळीचं सांगता नाही येणार. हे सगळे रामकृष्णाधिक अवतार या विश्वरूपातून येतात आणि पुढेच याच्यात लीन होऊन जातात. आणि त्या रूपाला तू जाण. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने तत्वमसी महावाक्याचा उपदेश दिला. आम्हाला काय बघायचं नाही. आपण शाळेत होतो तेव्हा गणित सोडवायचो, तेव्हा काय गाईड घ्यायची सुद्धा ताकद नसल्यानंतर त्याला मागं बघायचं उत्तर आहे का आपलं, कसं बरोबर आले का. तसं आपण चेक केलं पाहिजे. काय उपदेश दिला, तत्वमसी महावाक्याचा गुरुजी उपदेश देतात, कारण त्यांचं स्वरूप ते तत्वमस्यादि लक्षम, ते एकम तत्वमस्याचा उपदेश देणारा ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायातला 17 नंबरचा श्लोक मध्ये सांगतात. ते महावाक्याचे नावे कशाला म्हणतात, महावाक्य. महावाक्य म्हणजे
भगवान कृष्णाचं नाव नाही, रामाचं नाव नाही ना, याचं पांडुरंगाचं नाव नाही, किंवा भगवान शिवाचं नाव नाहीये. ते कशाला महावाक्य म्हणतात? तो महावाक्याचे नावे गुरुजी महावाक्य सांगतात, त्यांना गुरु म्हणतात. महावाक्याचे नावे गुरु कृपेची तार्थावे, माथा हात ठेविला नव्हे. अर्जुन भगवान बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांच्या डोक्यावर हात ठेवले. मजा आहे काय? मस्करी काढला, फोटून लावला आपल्या घरात. असं घडलं का आपल्या जीवनात? त्याने तसा पाहिलं तर लावला पाहिजे. किंवा माझ्या जीवनात काही आईशी दशा येईल, माझी अंगायशी चित्त पांडुरंगा झुरत असे. आपल्या गुरुने आपल्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर असं विद्युत स्फुरण सारखं जीवनात करंट बसतो. करंट एखादी वायर काढली, एखाद्या माणसाला लावले, कसा होईल तो? तसं त्यांच्यामधून ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, त्यांचे शरीर सुद्धा ब्रह्माने व्याप्त आहे. एरवी माणूसपणाची भांब लौकिक भागू. या पुढे या. बघा, मला विचारलं चक्र बाबांनी कुठं चालले, तर मला असं वाटलं हे सांगायला पाहिजे दिवेश पाडेकरांच्या सासरवाडीला चालले म्हणून. तुमची आठवण काढली. व्यवहारात आठवण काढल्यानंतर हजर आहे माणूस. तशी देवाची आठवण काढल्यानंतर देव प्रगट होतो. देव कुठे काळ्या पाण्यावर फासावं गेलेलं नाही. आणि देव म्हणजे आकारात मूर्तीतला नाही. नामदेव महाराजांच्या ताटात देव जेवत होता, तरी देवाने सांगितलंय माझं सोंगाड्याचं रूप आहे, याचा नाद लागू नकोस तू. व्यापक रूप जे माझं आहे त्याला ओळख. आणि ते फक्त तत्वमसी महावाक्यानेच होतं. सगळी उपनिषद आहेत. त्या उपनिषदांमध्ये जर गुरुजींना शरण गेला ना, बाबा मला देव भेटेल का, बाबा मला देव भेटेल का, तर ते ऋषी जे होते ते ज्या विद्यार्थ्याला सांगायचे तत्वमसी म्हणजे काय? ते तू आहेस, ज्याचा शोध घेतोय तो तूच आहेस. आणि त्याचाच शोध घ्यायला गेला. संपत अंडे जर गावभर शोधायला गेला, संपत अंडे कुठे, संपत अंडे कुठे, आयुष्यात त्याची भेट होणार नाही. दीप घेऊन शोधती अंधकार, अघटित हा विचार घटेना. स्वतःला स्वतः कळणार नाही. मग काय इंद्रियांना पराडमुख व्हायचंय? कधी होईल न म्हणा देह माझा आईसा, मग कळो येईल भरवसा. अमर आहा, अमर आहा. हे गुरुजी सांगतात. तो महावाक्याचे नावे गुरुकृपेची थावे, माथा हात ठेविला नव्हे थापटिला जैसा. तुकाराम महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून तत्वमसी महावाक्याचा उपदेश दिला. आणि रामकृष्ण हरी सांगितलं. रामकृष्ण हरी हा वैखरी वाणीचा जप आहे. आणि याच्या अलीकडं 3 वाणी आहेत. पहिल्या परा, पश्यंती, मध्यमा आणि आपलं इथून भजन चाललं. इथून भांडणं कुठून चालतात? भांडणं इथून चालतात. ही बाई लय तापलेली आहे, ही पार बिंबीच्या देठापासून बोलती. आणि आपलं कुठून चाललंय? आपलं चाललंय इथून भजन. भजन करे वैखरी आणि चित्त धावे विषयावरी, ऐसे कैसे भजन स्मरणा माझी विस्मरण. तत्वमसी महावाक्याचा बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना उपदेश दिला. अभंगाची सुरुवात सांगतो. रक्त पीत नील श्वेत कृष्ण प्रभा, तेने तन्मय अंजन सुजले डोळा. आणि त्याचं शेवट आहे तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, तेची अंगे झाला तुका आता. गुरुजींनी सांगितलं तत्वमसी, तो लगेच म्हटलं हो मी ब्रह्म आहे, मी वासुदेव तत्वतः. पण विचारायचं कोणला? बोल लोकांना. या प्रश्नाचं उत्तर रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तन कृष्णी, विनोदाचार्य, शास्त्री, वेदांताचार्य हे उत्तर देऊ शकत नाही. आणि उत्तर दिलं तर फक्त शब्दशः देतील, अनुभूतीला आणून नाही देणार. अनुभूतीला आणून तेच देऊ शकतात ज्याला अनुभव आले अंगा. होय, कशाचा अनुभव संत वाटतात? वारकरी संप्रदाय अनुभवावर प्रतिष्ठित आहे त्याची इमारत. कसला अनुभव दिला? का म्हणे वाचोनी सांगे, माझा अनुभव आहे हे अंगे. वाचोनी सांगे, चाखोनी सांगे. मुंबईला आपण चहा प्यायला गेलो तर तो भट काय करतो, त्याला म्हणलं घाई घाईमध्ये गावचा पाहुणा आले 4 कटिंग दे, तर तो असा हटवीत राहतो आणि नंतर थोडासा हातावर घेतो. हा ओके जाऊ द्या पुढं. हा यांनी सार केला, सार पोळ्यांचा कोणाला देतात चेक करायला? याचा काही चेक आहे का नाही? काय चाललंय नुसतं असं? आपल्याला अनुभव आला पाहिजे. ओ सेवी तो हारस वाटी तो अनिका. तो अनुभव घेतला तत्वमस्यादी लक्षणम, त्याच्यामध्ये मग कळणार न झाला प्रपंच आहे. परब्रह्म ही माणसं नाही आहेत, या बाया नाही आहेत, ती जनावर नाही. नामदेवाच्या डोक्यात हाच कचरा भरला होता, फक्त मूर्तीतला देव. पण कुत्रा भेटला तर त्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन लागले. कुत्रा नाही दिसला त्यांना परमात्मा दिसला. आपल्या देहवऱ्यात खंडोबाबा ठेवले.
माळसा ठेवली, तो राक्षस ठेवला, कुत्रा ठेवला, घोडा ठेवला. कशाचा? 10-10 तोळ्याचा सोन्याचा. माळसा, खंडोबा, कुत्रा, घोडा आणि राक्षस. आणि गरज पडली आडला माणूस, आणि म्हणून मोडायला गेला सोनाराकडं. आणि सोनाराकडे गेला तर वरती खंडोबा ठेवला त्याच्या टेबलवर. लय खुश झाला, बाप रे, माझ्या देवळा मंदिरात तर दुकानात खंडोबा आला. वा वा वा. आणि नंतर माळसा ठेवली, म्हणले लक्ष्मी सहित आलेत. वा वा. आणि मग नंतर राक्षस काढला. राक्षस ठेवल्याबरोबर त्यांनी धरला तसा दिला रस्त्यावर फेकून. देईल का नाही? रागच आहे का नाही त्याला? देईल का नाही फेकून? देईल का नाही राक्षस फेकून? बरे का? राक्षस फेकून देईल का नाही? तो देईल. बापरे, भाऊ किती सांगितलंय, परत सांगू काय? हा, फेकून देईल तो का नाही फेकून देणार? सोन्याचा आहे. त्याने त्याच्यातला आकार पाहिला का तत्व पाहिलं? तत्व पाहिलं. आपण माणसं पाहतो, आकार पाहतो का तत्व पाहतो त्याचं? आकारावर आकाराच्या नादी लागलेले. आणि देवाचं स्वरूप कसं आहे? अव्यक्त. आपण कसे आहोत? व्यक्त. आणि देव कसा आहे? अव्यक्त. एवढ्या डोक्यात नाही कळायचं तर अव्यक्त, निराकार. त्याला काय? निराकारही डोक्यात घुसत नाही. म्हणून पुढं काय सांगितलं? नाही जा आकार. आणि तो फक्त पंढरपूरमध्ये, काशीमध्ये, त्र्यंबकेश्वर मध्येच आहे, नाही का? जेथून चराचर हरीसी वजे. अरे वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्रा देव, तीर्थक्षेत्रा देव तया विन ठावरिता कोठे. तो नाही असं कुठे जागा नाही. विनसे ऐसा कौनो ठाव असे. देवाबद्दल बोलतोय. देव कुठे? आपल्या अवतीभोवती गच्च भरलेला आहे. आणि तो कशाने कळणार आहे? त्या संतांच्या महावाक्याने. ते महावाक्य ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. ते म्हणले श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ कदा 5 वर्षांनी ज्ञानदेव. ताबडतोब हो झट मंगनी पटबिया मुखी नाम अति मोक्ष. अशी कंडिशन. तत्वमस्यादि लक्षम एकम. या जगात एक परमात्मा सोडून दुसरी वस्तू नाही. अद्वैत कुसरी. एक परमात्मा सोडून या जगात दुसरी वस्तूच नाही. एकम नित्यम विमलम अचलम. त्याला विमल म्हणजे मळ लागलेला नाही. आपल्याला मळ लागलेला आहे. कसला मळ लागलेला आहे? देहबुद्धीचा मळ लागलेला आहे आपल्याला. विमलम अचलम सर्वदी साक्षभूतम. सगळ्यांच्या मध्ये तो नटून आहे. हो, जिथं नाही अशी जागा नाही तो. सर्वाधी साक्षभूतम भावातीन. आपण भावात येत. आपण भावाच्या पलीकडे गेल्यावर परमात्मा आहे. हो, भाव गरजेचा आहे. भाव बळे तर तो परमात्मा आकळे. एरवी न कळे. पण तो भावातीतम त्रिगुणरहितम. भावाच्या पलीकडे जावं लागतं. शिवाजी महाराज आले आग्र्यावरून सुटून, पण संभाजीराजे माग राहिले होते. तर त्यांनी घोषणा केली. शिवाजी महाराज पोचले आणि संभाजी म्हणले युद्धामध्ये समोरच्या पार्टीकडून मारले गेले. त्यांचं सगळा विधी केला आणि सगळ्यांनी दाखवलं गेले, पण गेलेले नव्हते. मग सुखरूप आले. गेले म्हणून सांगितले म्हणून त्यांनी पिछा बंद केला, आणि आहे म्हणून सांगितलं असतं पिंजून काढलं असतं. शिवाजी महाराजांना लोक म्हणले, त्यांच्या घरचे म्हणले, तुम्हाला वाटत नाही का पोरगा गेला म्हणून सांगता आल्यावर? ते भावाच्या पलीकडे परमात्मा कसा आहे? सुरुवातीला भाव पाहिजे. आपण भावच नको म्हणतो. आपण भाव म्हणत नाही. भाव पाहिजे असं नाही म्हणत. भाव खातो पण भाव प्राप्त नाही करत. भाव बळे आकळे एरविनाकळे करतळी आवळे. हातावर जसा आवळा दाखवता येतो ना, तसा ईश्वराचा साक्षात आज आत्ता या घडीला होतो. ज्याची इच्छा असेल ना त्याला ते भेटतं. आणि ती पावर संतांची. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. मूर्ती नव्हत्या वाटत. देव म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती आणून देत होते. विमलमचलम सर्वदी साक्षभूतम भावातीतम. त्रिगुणाच्या पलीकडे जायचंय. आपला एकाच सत्वगुणात परमार्थ चाललेला आहे. त्याच्याबरोबर रजोगुण बी आहे. विलासी जीवन. एखाद्याला सांगितलं द्या काल्याची पंगत, देईल ना काल्याची पंगत. रजोगुणी माणूस देईल काल्याची पंगत. काल्याची पंगत किती पवित्र आहे तो देईल. पण त्याच्या पोराचं बी लग्न निघालं तर आयटम कुठे जास्त असतील? लग्नाला का काल्याला? क्वालिटी कुठं असेल? क्वालिटी
लग्नाला. कारण त्याचं काय देवाचं घेणं देणं नाही, त्याला फक्त भूषण झालं पाहिजे बस. हा रजोगुणी झाला. सत्वगुणी बस टकाटक देव मिळू नाही तर नाही मिळू, बुक्का लावायचा ठसठसीत, त्याला देव नाही म्हणत. टिळा टोपी माळ येतो देवाचे गबाळ, भागविती ओंगळ पोटासाठी. हो, तो देखणेपणाचा परमार्थ नाही, आसनेपणाचा आहे. आणि तमोगुणी म्हणजे केवळ अज्ञान. या 3 गुणाच्या पलीकडे जायचे. अज्ञानात मरतो. तम म्हणजे अज्ञान. ज्याला देवाचं ज्ञान झालेलं नाही, तो जर मेला तर 16व्या अध्यायात 19 आणि 20 नंबरचा श्लोक घरी गेल्यावर वाचा. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करू नका. मामासाहेबांचा आणि साखरे बाबांचा अर्थ वाचा. अर्थ पारायण करून पारायण करणारलाच कळणार, तर आपल्याला कधी कळणार आहे. 16व्या अध्यायातला 19 आणि 20 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतो, जो तमोगुणात मरतो ना, त्याचा पहिला जन्म वाघ. आणि त्याला राजा म्हणून फिरवतो. हिरव्यागार रानात असतो तो, पण त्याला ते गवत खाता येत नाही, कारण त्याला ते चालत नाही. उपाशी मारावं लागतं. बरं, गवत सोडून, वाघ कातडी सोडून, चांबडी सोडून दुसरं काही खाऊ शकत नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वतःची चांबडी तोडतो. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात स्वतःची चांबडी तोडून खातो, पण उपाशी मरेल, पण तो दुसरं काही खाणार नाही, नाही तर स्वतःची चांबडी खाईल. त्याच्यानंतरचा त्याचा दुसरा जन्म हा एक योनी कोटी कोटी फेरा. बरं का, इथून सुटल्यावर काय होणार आहे आपली कंडिशन ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि जर तुम्हाला तुमच्या आत्म्यावर प्रेम असेल तर माझं ऐकत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही तर मरा असेच तसे. कारण जर हे नाहीच केलं तुम्ही 100% खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. वाघ झाल्यानंतर त्याच्यानंतर दुसरी योनी सापाची. साप 1000 वर्ष जगतो, मरतच नाही. म्हातारा झाला का कुठं आडगळीच्या जागेत जातो ना, असं अंग घासून 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 तिकडे निघतो आणि कात पडती माग त्याची, का झाला परत तरणा बांड. असा 1000 वर्ष. त्याच्यानंतर तिसरा जन्म विंचू. तो दिसला का चपल्याशिवाय त्याला फटकाच नाही. ही कंडिशन आहे. हे तमोगुणीतलं. बरं, एवढे झालं तर देव म्हणतो मला नंतर माझ्या खोबडीत जातो देव म्हणतात. बरं का, ज्ञानेश्वरी मधलं हे ज्ञानेश्वरी मधलं सांगतोय. देव म्हणतो तरी हा माझ्या डोक्यात जातो. तरी हा रुबाबातच राहतात हे तिघही. पण म्हटले वाघ त्या जंगलात कोण जाणार नाही. आमच्याकडं 7 ते 9 आहे, तुमच्याकडं 9 ते 11 कीर्तन आहे. आमच्याकडं 9 ते 11ला कोणी येतच नाही. आमच्याकडं ओझरच्या बाजूला गाव आहे, नाहीच येत. ते म्हणले का नाही येत? ते म्हणले वाघ आहे, वाघ 9 ते 11ला. पण आमच्याकडं रात्रीची लाईट आली ना 11 वाजता का उसाला पाणी भरायला जातं. मी बी जातो वडिलांबरोबर. त्यांना म्हणलं का बाबा 11ला लाईट आली, 11:30ला घरातून निघायचं. बारी तर देऊनच आलेले असते, पण चेक करायला जायचं पाणी बराबर चाललंय का. म्हणलो बाबा आता वाघ येत नाही का? आता वाघ येत नाही का? ते म्हणले ऊस भरायच्या वेळेला वाघ येत नाही, फक्त कीर्तनाला जातानीच वाघ येतो. मग तो त्याचा दरारा आहे, त्याचा त्या सापाचा बी दरारा आहे आणि विंचाचा पण दरारा. म्हणतो आता याला मी बैलाच्या युनीला पाठवतो. आणि बैलाच्या युनीला कोणत्या माहितीये का? ऊसवाल्याच्या बैलाच्या युनीला. त्यांच्या येसनी येत नाही, येसनी नाकाच्या अशा वर गेलेल्या आहेत वडून वडून. आणि त्या बैल मालकाला करमत नाही का काय काय माहिती, सारखा इकडून एक फटका इकडून एक फटका. तुम्ही बघा तो असा चालतच नाही, फटकेत मारीत जातो सारखी. आणि तो जर शिवळा तोडीत असत तर इकडून ते तारच लावलेले आहे त्याच्या, आणि दोघांच्या नाकाला बांधलेले, दम लागलेले आहे त्या बैलांना, व्हायला लागतो. त्या युनीला पाठवतो देव, असं ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. घरी ज्ञानेश्वरी आणा, सार्थ ज्ञानेश्वरी आणा. साखरे बाबाची नाही तर मामासाहेब त्यांनी स्वतःची हयात घालवलेली त्याच्यात, तर आपला उपयोग होईल. हे झालं तमोगुणी माणसाचं. आता रजोगुणी माणसाचा कुठं जातो मेल्यावर सांगतो तुम्हाला. सांगतोय गुणातीत कसा असतो, त्रिगुण रहितम. रजोगुणी माणूस आहे ना, रजोगुणी विलासी जीवन जगतो, विलासी जीवन. मग जो रजोगुणात मरतो माणूस त्याच्याकडून पाप आणि पुण्य समसमान होतं आणि मग मनुष्य जन्माला येतो. मनुष्य आता रजोगुणी म्हणजे कसे, समजा आपले कोण आहेत एखादे राजकीय पुढारी, रस्त्याचं काम केलं 50% साहेबाला आणि 50% कॉन्ट्रॅक्टरला. मग कसं झालं, पाप आणि पुण्य कसं काय झालं त्यांचं समसमान. मग त्यांना देव मनुष्य युनी देतो. पण मनुष्य युनीला आले होते काही देव नाही करायचे. त्या गाण्याच्या बैल झोपलेला असतो ना गाण्याला, तेच करीत राहील, पण सुटायचा प्रयत्न करायचा. आता सत्वगुणी लोकांचा सांगतो बाबा, मेल्यावर कुठं जातात ते सत्वगुणी लोक.
सारखं भजन कीर्तन प्रवचन, पण आत्म्याचा साक्षात्कार नाही, देवाची भेट नाही. हरे विन जन्म नरकाची पैदाना गुखडीत, आणि त्याच्यात काही फरक नाही जर देवप्राप्ती नसेल तर. आणि यमाचा पाहुणा झालो तो कसा आदर सत्कार करतो माहिती ना, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाळ, अनेक जन्म त्याला तेच करावं लागतं. हो, आणि मग तो सत्वगुणातला माणूस जर मेला तर सत्वगुणाचे नियोगे होते स्वर्गीचे राजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 14व्या अध्यायात आणि 15व्या अध्यायात सत्वगुणात मरतो तो कुठं जातो, स्वर्गातला राजा होतो. आणि स्वर्गातला राजा झाल्यावर तिथे काही लय ठेप नाही, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ठीक, तिथून लाद बसली का लगेच खाली, असा गुणातीत. मग या तिन्ही गुणाला ओलांडून पारमार्थ करायचा आपल्याला. आणि 8 सात्विक भावावर गेलो तर तसा गुणातीत होणार. त्रिगुण रहितम सद्गुरु तन्नमामि. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते चिवंदो श्री गुरुचरण, ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वर. 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 करुणा कर दयाळ, करुणा कर दयाळ, करुणा कर दयाळ. तुमच्या लागलो पावन झालो चरचरे. करुणा 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 करा दया. पावन झालो जरा चरी. तुमच्या पावन झालो. ज्या ज्ञानेश्वरांना आपण नमन करतोय ना त्यांचं स्वरूप सांगितले याच्यामध्ये. ज्ञानेश्वरांचं स्वरूप आकारच नाहीये. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर कसे आहेत, ओंकार स्वरूप आहे. गणपती बाप्पा कसा आहे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे सगळे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न. हा गजानन माय बाप ब्रह्मदेव विष्णू भगवान शिव भगवान छोटाली बालक आहेत. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत 15व्या अध्यायात सांगतात. आणि नसलच समजत तर साखरे बाबांची ज्ञानेश्वरी काढा, त्याच्यातलं चित्र पहा, फक्त चित्र. ब्रह्म विष्णू आणि महेश हे 3 बालक आहेत वरती. दत्तात्रयांच्या याच्यामध्ये अनुसयनी त्यांच्यावर पाणी शिंपडलं, बारकाली बालक झाली. ते बी तुमच्या आपल्यासारखे बायकांचं ऐकणारे. हो, त्यांच्या बायका म्हणलं की अनुसया फार मोठी पतिव्रता आहे, आणि त्यांची तिचं पातिव्रत पण ढासळायला चालला. हे देव त्यांच्यापेक्षा आमचे ऋषी मुनी वरती आहेत. तिथं चित्र दिलं साखरे बाबांनी, ब्रह्म विष्णू आणि महेश, त्यांच्यावरती आहे. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत. बाबा तुम्ही तर रोज गावोगावी फिरताना, तर आमचं एक काम करा ना, आमच्या देवाला सांगा नमस्कार, एवढा करा उपकार. देवाशी संबंध जोडतात संत, आणि तो संबंध जोडणारे त्या ब्रह्म महेशापरते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगात ते धावणेच नाही. कुठे गेलं तर कुठपर्यंत जाणार तुम्ही, किती परमार्थ गेला तर कुठपर्यंत जाणार तुम्ही. ब्रह्म महेशापेक्षा कुठं जाणार नाही, त्याच्या पलीकडे जाणार. या तिघांच्याही पलीकडे जे गोष्ट आहे
त्यांचं स्वरूप त्यांच्यापेक्षा गणपती बाप्पा मोठे. हे तिन्ही देव जे थोणे उत्पन्न तो हा गजानन माय बाप. ते एक बाबा म्हटले सगळ्यांच्या लग्नात गणपती बाप्पाची पूजा होती आणि मग शंकर पार्वतीच्या लग्नात कोणाची पूजा झालती? गणपतीचीच झालती. आणि तो गणपती ओळखायचा आपल्याला. शंकराचा बाप गणपती आहे तो आपल्याला ओळखायचा आहे, शंकरांचा मुलगा नाही. आणि शंकराचे बाप जो गणपती आहे ना तो तुमच्या हृदयात आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या म्हणजे काय? त्याच्यावर चिल्ले दिले बरं का. ओमवर पण साखरे बाबांनी आकडा दिला आणि खाली अर्थ आकार उकार मकार जन्म मृत्यू आणि स्थिती याला ओम म्हटलेलं आहे, त्याला शिव म्हटलेलं आहे. ओम नमो जय आद्या ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेद्या म्हणजे स्वतःच जाणणाऱ्या आत्मरूप देवा माझा तुला नमस्कार आहे. स्वसंवेद्या म्हणजे काय? स्वतःच. कोणाला जाणायचंय? स्वतःच. इकडे देव बघाय गेला तिकडे देव बघ, पैसे वळवळ करायला लागल्या कुठे जाईल ना. स्वतःला बघ ठाईचं वै सोनी. जय जय स्वसंवेद्या म्हणजे स्वतःच आणि स्वतःच जाणणाऱ्या आत्मरूप देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी. जो गणपती बाप्पाचं ओंकार स्वरूप आहे, ज्ञानेश्वरांचं ओंकार स्वरूप आहे. आणि तुमचं आपलं काय? आमचं पण तेच आहे. ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा. आपल्या नाकात जो श्वास जातो ना त्याला ओंकार म्हणतात. 21,600 जातोय, सारखा येतो सारखा जातो सारखा येतो. कधीपासून जातोय आपल्या नाकात आकाश ना? आपल्या नाकात वायू कधीपासून जातोय? आपण आपल्या आईच्या पोटात होतो तेव्हापासून जातोय. त्याला 7वा महिना लागला तेव्हा त्या माऊलीचा डबल श्वास चालू झाला. त्याला म्हणतात वासुदेव करी तो फिरा या वाडिया आत बाहेर दारा. हा सारखा येतो जात. कोणी काहीतरी दान पुण्य करा जाब न देता तरी जातो माघारागा. वासुदेव करी तू फिरा. सारखा आज जातो येतो. तो आपला गडी झालाय आता. कोरोनामध्ये व्हेंटिलेटर भेटत नव्हते. व्हेंटिलेटर काय काम करतो? ऑक्सिजन आतमध्ये टाकलायचा. आणि आता आपण श्वास घेतोय होय, आपण घेतोय का कोणतरी ढकलतोय आतमध्ये आपल्या नाकाच्या आत? ढकलतोय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगासी चाळिता मीच एकू. मी सगळ्यांना जिवंत ठेवतोय तो तैसा हृदयामध्ये मी रामू. आता रामू तिकडे शहरात जे कामाला आहेत ना, शहरात नोकर नसतात, नोकरी नसतात. भांडी घासायला धुणं धुवायला लादी पुसायला शहरात कोणी माहिती का? गडी माणसं गडी. आणि त्याला ते काय म्हणतात? रामू आया क्या रामू गया क्या. तसा तो रामू हा खाल्लेलं पचवतो, रक्ताभिसरण करतो, चांगले ते रक्त करतो, वाईट टाकून देतो मलमूत्राच्या द्वारे. BMCचं काम करतोय हा रामू या बॉडीमध्ये. त्याला ओळखा. याची जन्मे ओळखी करा आत्माराम. याची जन्मे ओळखी करा आत्माराम. याची जन्मे ओळखी करा. संसार संभ्रम भोगू नका, भोगू नका. संसार संभ्रम भोगू नका, भोगू नका. जन्माला आले ते एक काम करा. हो, मनुष्य जन्माला आले शेठ श्रीमंत काय काय अभ्यासू माळकरी. एक काम करा. याची जन्मी ओळखी करा आत्मारामा. लय ओळखी आमच्या आमदाराच्या आहेत, खासदारांच्या आहेत,
सगळ्यांची ओळख आहेत. आत्म्याची ओळख आहे का? आत्म्याची आत्म्याची कुठं ओळख होत असती का? आत्म्याची कुठं ओळख होत असती का? अरे आत्माच तू आहे शहाण्या, तू माणूस नाहीये, तू आत्मा आहेस. श्री भगवान वाचा मैं आत्मा बोल रहा हूं. तुकाराम महाराजांना म्हणलं कसं काय बोललं? वेदांत मराठीत कसा आणला? मी बोलत नाही आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आणि कीर्तनकार बाबा कोणाच्या सत्तेने बोलतो? त्याची वाचा आहे ना, सखा बोलतो, परमात्मा बोलतो. आपल्याला त्या आत्म्याची ओळख करून घ्यायची. त्या आत्म्याची ओळख संतांकडून होणार आहे आणि ते ओमकार स्वरूप आहे. ओमकार प्रधान ओम काय मगाचं प्रमाण झालं? ओमकार प्रणव उच्चार आत बग कैसा, तो शब्द अवंगमय सोहम सोहम ऐसा. सोहम म्हणजे काय? ओम म्हणजे काय? लोकांच्या मुलाची नाव आहेत. ओम, आमच्या पोराचं नाव ओम आहे, त्याच्या पोराचं नाव सोम आहे. काय रे ओम आणि सोम? काय मजा आहे काय? नाकात जाणारा श्वास आहे त्याला ओमकार म्हणतात. आणि तो जाता जाता आतमध्ये जाताना दणका देत जातो. श्वास घेताना सो आणि सोडताना हम. याला आजप आजप म्हणतात. याला हिंदी साधू आहेत, हिंदी भाषिक साधू म्हणतात. हंस रूपी ब्रह्म उपदेश श्री हरी. हंस से उलटा होत हे सोहम. हंस 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 असं म्हणत राहिलं तर आवाज काय होतो? सोहम सोहम. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकोल आला, विठ्ठल काकोल आला, विठ्ठल काकोल आला. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकोल आला, विठ्ठल काकोल आला, विठ्ठल काकोल आला. सोहम शब्दाचा मारा केला. सोम ऑटोमॅटिक चालू आहे आणि त्याचा मारा केला म्हणजे मारा केला. तुमचा गॅस पेटवायचा असला तर एका टिचकीत नाही आला तर टाक 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 तिसऱ्या टिचकीला लगेच तो उठवतो. तो लायटर मधली जी ठिणगी आहे ना ती बी अग्नीच आहे. आणि बाटल्याच्या आत बी काय आहे? अग्नी आहे. आपले ह्या बाटल्याच्या आत बी देव आहे आणि गुरुजी जे नाम सांगतो त्या नामात बी काय आहे? देव आहे. आणि तो देव आतमध्ये काय करतो? घर्षण करतो, प्रगट करतो आपल्यामध्ये. लाकडावर लाकूड घासल्यावर काय होतो? अग्नी तयार होतो. तेव्हा ब्रह्म आहेत सद्गुरू. कसे आहेत? गुरु साक्षात परब्रह्म. आणि त्यांचा जर संग झाला ना, संतांचा संग कधी होईल? होईल का? संत समागम एखादी संत समागम एखादी संत समागम एखादी संत वारे त्याचे द्वारे स्वानयाचे स्वानयाचे. वारे त्याचे द्वारे स्वानयाचे स्वानयाचे. वारुण्याच्या दारी स्वानयाचे स्वानयाचे. वारुण्याच्या दारी स्वानयाचे स्वानयाचे. बघा मग अशी सांगितलं बाबाजी सद्गुरू दास तुका. मग त्यांच्या याच्यात कोणत्या युनिट गेलं चालेल? व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते श्वान. कुत्रा झालो तरी चालेल पण त्यांच्या दरवाजातला झालो पाहिजे. आणि आपल्याला तर संत समागम आवडत नाही. उलट वाटतं नको नको आपल्या मागं प्रपंच आहे. आणि एखादी परी घटना घडती. संतांची भेट एखाद्याच वेळेला होते. एखाद्यालाच रिझर्व्ह बँकेचा कॉल येतो आणि ते जात नाही. मग हुकला का हुकला. तसं संतांची भेट क्वचित एखाद्याला होते आणि प्रत्येकाची होते. मी सांगतो आयुष्यात एकदा. पण ओळखता आला पाहिजे. एका मेंढपाळाला भेटला होता हिरा, पण त्याला कळालंच नाही. त्यांनी गारगोटी म्हणून बांधला मेंढ्याच्या गळ्यात. कशी किंमत कळेल? संत कळणं अवघडे, मिळणं अवघडे, त्याच्या पुढं कळणं अवघडे. इथं माणसंच झालीच संत. पडा म्हणे आमच्या पायान तुमचं होईल कल्याण. माणूस संत असतोय? संत ज्ञान आहे. सुगरण म्हणजे काळीगुरी बाई का स्वयंपाक बनवण्याचं ज्ञान? कोर्टाचे तिथं काळे कोट घालून फिरतात म्हणजे ते वकील आहेत. आता आपल्यासारखे बी उद्या गेलो काळे कोट घालून फिरलो तर आपण वकील होणार आहे काय? पण लोक फसतील का नाही आपल्याला?
ते नवीन आलेलंच म्हणलं हो वकील साहेब. तो वकील जो असेल तो बी म्हणाल हा नवीन वकील कधी आला, कारण त्यांनी काय बदलले, फक्त कपडे. कपडे बदलून माणूस संत नाही होत. कपडे बदलून नाही होत, तर काहींनी कपडेच काढले, उघडेच झाले. संतांची भाषा कळणं अवघड आहे. संतांची भाषा कळणं अवघड आहे. टीव्हीला हसण्यावरही नेऊ नका म्हणून 6 वाजता टॉपिक येतो, 6 वाजता एक ट्रेलर येतो. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दारूबंद पथक नेमलं. मला काय सांगायचंय, संतांची भाषा कळणं सोपं नाही एवढं, कारण त्याच्यात मुरावं लागतं तेव्हा कळतं. आता माझी आई मै कोणी जर काढली, माझ्या आईवर मला एखाद्याने गाणी शिवी दिली, मला लगेच रागील, कारण मी त्याच्यात फार तप्पी झालेलो ना संसारात. त्यामुळे मला त्या शब्दाचे लगेच अर्थ कळतात. तसं संतांच्या संगतीत राहून राहून खोल जावं लागतं त्याच्यात. हसण्यावरही नेऊ नका. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी दारू पथक नेमलं आणि ते काय करायचे, ग्रामपंचायतमध्ये आले का सगळे दारुडे एकत्र घ्यायचे आणि त्यांना सांगायचे दारून एवढं नुकसान होतो, समाजातला अपमानही निघून जातो, पैशाची उधळण होती, शरीराची चाळण होती, लोक किंमत नाही देती, घरातली नाही देती, बाहेरची नाही देती आणि रोग होतो. हे बघायचं का तुम्हाला? हे तोंडी सांगितलं. त्यांनी काय केलं, त्या ग्रामपंचायतीमध्ये टेबलावर 2 काचेचे ग्लास आणले, एकात पाणी आणि एकात दारू. आणि त्या मोरीच्या तिथं त्या पाणी जातं तिथून एक गांडूळ उचलून आणलं चिमट्याने आणि पाण्याच्या ग्लासात टाकलं, तर ते चांगलं असं इकडे इकडे फिरायला लागलं. त्याच्यानंतर दाखवलं, पाहिलं ना म्हणले, पाहिलं. मग त्याच्यातून चिमट्याने काढलं आणि दारूच्या याच्यात टाकलं. ते असं 2-3 वेळा तडफड होऊन मेलं. मग त्यांनी सांगितले, दारुड्यांना विचारलं, सांगा याच्यातून काय शिकलो आपण, काय शिकलो? ते म्हणले, एकदा का दारू आपल्या पोटात गेली का सगळे कृमी कीटक मरून जातात. तसं संत वाङ्मय चाललाय अभ्यास, पण त्याचं कळा नाही. अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे. नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी. मार्ग केला जपजाने, मार्ग केला जपजाने. विषय लोभे मने, विषय लोभे मने. विसरलो विमाने, विसरलो विमाने. साधना वागे बुडवे, साधना रे बुडवे, साधना वागे बुडवे, साधना रे बुडवे. लाडू संतांचे मार्ग, 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 लाडू संतांचे मार्ग. त्यामुळे संत कोणाला म्हणतात हे कळू शकत नाही. संतांचा समागम म्हणजे काय कळणार नाही. एखादे परी व्हावे त्यांची द्वारी, अर्थ लोपणी पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. विषय लोभी मने, सुळसुळाट झालाय आणि देवाकडे जायचं साधन अवघे बुडविली. काय देवाकडे जायचं साधन? नामापरते साधनच नाही, जे तू करशील आणि काही ते नाम साधन बुडून टाकलेले आहे. ठीक आहे ना? त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूप तसे, तसं आपलं पण स्वरूप ओंकार स्वरूप आहे. ओम नमो जी आद्या, ओम नमो ज्ञानेश्वरा, तुम्ही आमच्यावर करुणा करा, आमच्यावर कृपा करा, असं महाराष्ट्रात सगळे लोक म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराज कोणावर कृपा करायला तयार नाही. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलू. अनुग्रह कशाला म्हणतात? अनुग्रह आणि प्रबोध 2 साधने देवाकडे जायची. अनुग्रह चित्तशुद्धीचं साधन आहे. अभंग केला स्पेशल तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी. बाई चांगलं साबण घेऊन गेली, पण गडूळ पाण्यात कपडे धुत राहिली. आणि चांगला साबण आहे, निघेल का नाही कपडे? निघतील का नाही कपडे? अंतकरण अशुद्ध आणि देवदेव करतोय, अंतकरण अशुद्ध देवदेव करतो. अंतकरणामध्ये घर पाहिजे, बायको पाहिजे, पोरं पाहिजे, घरदार पाहिजे, मलाच पाहिजे, दुसऱ्याला कोणाला नको, असं खुराड्यातलं जीवन चाललेलं आहे. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी
मातेनं पवती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डहुळी तर ठेले. त्या जन्म मरणाच्या कचाट्यात सापडले. कारण मी आणि माझं असा अंतकरण अशुद्ध करणारा माणूस जरी परमार्थ करत असलं तर हरिपाठात म्हणतो, नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त, हरीसी न भजत दैव हत दैव. हे दुर्दैवी माणूस देवाला नाही भजत, लोकांना बसतंय. मला जमते का नाही भजन, मला जमते का नाही कीर्तन, मी जातो का नाही, मी धरतो का नाही उपवास. आम्ही तिकडे गेलतो चारीधामला, लोकांना सांगायला गेलो होतो काय तू. आपल्यासाठी करायचं असतं सगळं, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. मग अनुग्रह कशाला म्हणतात, अनुग्रहाने चित्त शुद्ध होत असतं बरं का. आणि दुसरं एक साधने, 2 साधनं ज्ञानेश्वरी मध्ये सांगितली. एक निवृत्तीचा पंथ सांगितलाय आणि एक प्रवृत्तीचा पंथ. ज्याला प्रवृत्ती मार्गाचा अभ्यास करायचा आहे ना, प्रवृत्तीमध्ये राहून करायचं ना, त्यांनी सत्कर्म करायचं, अन्नदान करायचं, कोणाला मंदिराला मदत करायची, एखाद्या गरीबाचं लग्न काढून द्यायचं, शाळेत पोरगं जाते पण त्याला ड्रेस नाही ते द्यायचं, आजाराने पछाडले ना आपल्याकडे डबुल आहे तर लोकाला खर्च करायचं, डबुल्याची एफडी हा जोडून या धन आणि वाटत जा. तिकडे मुंबईला माहीत असलं का फुलं आणि पैसे उधळतात, पण 4 आणि 8 आणे रुपये. तुकाराम महाराज म्हणले, उदास विचारे हेच करी, साठून नको ठेवू. देवाने दिलेले तुझं नाही, तुला मस्ती चढलेली आहे. देह हे काळाचे आणि धन ते मनुष्याचे काय. तरी तो म्हणतो, माझे जेवायला बसलं का पाणी आणा, पाणी का ताटावर सोडायचं, निव्वळ ताटावर नाही पाणी सोडायचं. तुझ्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे तिच्यावर पाणी सोडायचं, किती पैसे खिशात आहे त्याच्यावर पाणी सोडायचं, समाजातलंही नाव इब्रत जमा केली त्याच्यावर पाणी सोडायचं आणि खालचा व्हायचं. लहानपण देगा लहानपण रवा भेटतो. रवा म्हणजे काय म्हणतो, अनुग्रह भेटतो, संतांचा दास होतो लहानपण झालं तर. ते रामेश्वर भट्ट लय ताठ्यात होते, पण त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. तुकाराम महाराजांचा स्पर्श झाला, मिटला, मग लहान झाला. आणि तुकाराम महाराजांचा एकेकाळचा विरोधक, कट्टर विरोधक, तो कट्टर समर्थक झाला. आणि सगळ्या भटांची ब्राह्मणांची मिटिंग भरवली आणि त्या मिटिंग मध्ये सांगितलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, तो परमात्मा आहे. मी फसलो होतो, पण मला काय भेटला, रवा भेटला, रवा मुंगी साखरेचा. तो चांगदेव लय ताठ्यात होता. आम्ही लय जुने पारमार्थिक, किती 1400 वर्ष. काय केलं रे 1400 वर्षात? 1400 वर्ष शरीर केले जतन आणि बोध हेवी नुसता 1400 वर्षाचा शीन वाढवला. मी 14 वर्षाचा, ह्या जाटा आणि ही कपडे, शो नुसता दिखाऊपणा. 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधेवीनं शीन वाढवला. बोध म्हणजे काय, मजा आहे काय? हरिपाठ म्हणजे असं खुळ्ळुम नाचायसाठी आहे काय? साधू बोध झाला, नुरोनिया ठेला. साधू बोध झाल्या माणूस नाही राहत, श्री राहत नाही, डॉक्टर राहत नाही, ब्राह्मण नाही राहत आणि वैश्य राहत नाही. समून जातो परमात्मा. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, शिल्लक नाही पण दिसतो. काय त्याला भेटला? मी ब्रह्म ठाईचं मुराला, अनुभव. कापूर जळाला त्याची राख नाही दिसली,
त्याचा सुगंध नाही राहिला आणि तो आकाश रूप झाला. कापुराच्या वाती ठाईच समाप्ती झाली जैशी. 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधे विन शीन वाढविला. नाही गुरु मंत्र नाही गुरु उपदेश, या लोकांनी परमार्थाशी दोष लाविला. आम्ही नुसते म्हणायला जुने, पण ज्ञानाचा अभाव. दुसरं उदाहरण सांगतो. नामदेव महाराज, आम्ही पंढरपूरचे महाराज, आमच्यासारखे महाराज नाही. आम्ही मुक्ताबाईच्या पाया पडणार नाही, ज्ञानेश्वरांच्या नाही, कारण अहंकार झाला. अखंड जया देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. अहंकार कशाला म्हणतात? अहंकार म्हणजे मी लय ज्ञानी आहे, मी लय पैशावाला आहे, मी लय देखना दिवा आहे, माझ्याकडे लय ताकद आहे, त्याला नाही अहंकार म्हणत ज्ञानेश्वर महाराज. अहंकार त्याला म्हणतात, याला अहंकार म्हणणार. याचं नाव काय सांगा? याचं नाव काय? सळी, स्टँड, हा अहंकार आहे. आणि याचं ओरिजिनल स्वरूप काय? लोखंड. या लोखंडाने अहंकार घेतला, मी सळी आहे. या कापसाने अहंकार घेतला, आपण सदरा आहे. मेला मग असाच अहंकार. हो, पैशाचा अहंकार जातो तंबाखूला इर्जित आल्यावर. पैशाचा अहंकार जातो किती? श्रीमंत आहे, चुना आहे का चुना? का रे तुला काय झालं? लावला चुना सगळा संसाराला म्हणलं. त्याच्यानंतर अहंकार दुसरा जातो, कोणता? स्वरूपाचा अहंकार जातो. लय देख ना दिवा, पण म्हातारा झाला का असा सुरकी सुरक्या पडलेला, दात पाडले असं, खड्डा पडला, बोलता नाही काय नाही असं, ते अहंकार जातो. ताकदीचा बी अहंकार जातो. ताकदीचा कबशीतला चहा असा विठ्ठल 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 करायला लागला का, तो या अहंकार जातो. पण मी देह आहे हा अहंकार जीवाला जगला तर जगू देत नाही आणि मेला तर मरू देत नाही. परत 84 लक्षणीमध्ये कुत्री, मांजरं, गाढवं, डुकरं, झाडं सुटतो, त्याच्यात फिरावं लागतो. म्हणून मरायच्या अगोदर देह अहंकार नाही घ्यायचा. अहंकार घ्यायचाच असेल तर एकनाथ महाराज सांगतात, अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेथे मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्मी. ज्याचा अहंकार गेला तो परत जन्माला येत नाही. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमान मागली या जन्मा मुक्त झालो. आपल्याकडे बघा, आपण पुणे जिल्ह्यातच, आपल्याकडचा घरातला माणूस जर मेला, त्याला नदीला नेऊन जाळपोळ केली का त्याच्या झोपायच्या जागेवर रात्री पीठ झाकून ठेवतो. आपण कशासाठी पीठ झाकून ठेवतो? सकाळी खोलून पाहायचं, माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला, सर्प झाला, सर्प, चिमणी पावलीची पावलं पडली. लाज नको वाटायला, मागच्यांना तरी लाज वाटली पाहिजे ना. आणि वारीला लगेच नाव लावतो, बापाला सोडो. पित्र कशासाठी? बापाला सोडवायसाठी. वर्ष श्राद्ध कशाला? बापाला सोडण्यासाठी. तू सुटन दुसऱ्याला सुटव. ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या प्रमाणावर मात करा. ती प्रमाण खोडून काढण्याची सामर्थ्य असेल तर करा. आजा मेला पंजा मेला बाप मसना, आजा मेला पंजा मेला बाप मसना केला. देखत राजो बनतो तोही तैसा झाला. देखत ना तो बनतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी, आपण हरे वाचून तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. जर आपला देहावर प्रेम राहिलं ना, स्वप्नात सुद्धा देव भेटणार नाही. जा देह मान बुली, जयाची बुद्धीच आतली देही, तया आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गा. आत्म्याबद्दल त्यालाच काही कळणार नाही. मध्यरात्र आत्मा कळणार नाही. चोर येतो ना, चोर, आपण झोपल्या झोपल्या लगेच चोर येतो का? बरं मग आपण पाठ उठायच्या आम्हाला चोर येतो का? चोर कधी येतो? मध्यरात्री. धडकने दरवाजाला लाथ मारतो, आपण बिटा चुकतो. त्यावेळेला तो परत येत नाही घरात. आवाज झाल्यावर आपल्याला असं वाटतं मांजरीने बिंजरीने उडी मारली काय ना, मग डोळे झाकतो आणि सगळा माल लुटून नेतो मध्यरात्री. तसा आत्म्याविषयी झाली मध्यरात्र. आत्म्या कशाला म्हणतो काय माहिती. आणि सेवा करायची असेल तर आत्म्याची करा. ज्ञानदेव म्हणे भाजा. आणि अखंडित एखाद्या बाबाला खुश करता येईल, एखाद्या देवाला खुश करता येईल, पण आत्म्याला आईबापाला बी खुश करता नाही यायचं. आईबाप बी मारताना म्हणतील काय यांनी काय आमच्याकडे बघितलं नाही, आमच्याकडे असं केलं तसं केलं. त्यांना नाही खुश करू शकत, पण आत्म्याला खुश करू शकतो. कधी? मी आत्मा हे असं कळलं तर. आणि मी शरीर आहे असं म्हणलं का तो अहंकारी. 1400 वर्ष चांगदेव महाराजांना अहंकार होता, पण मुक्ताबाईंनी एका झटक्यात घालवला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो.
अनुग्रह म्हणजे गुरु उपदेश करतो, गुरु आत्म्याच्या शुद्धीचं साधन देतो. 2 साधने. अनुग्रह भेटला तर समजायचं की निवृत्तीच्या पंथाला लागला माणूस, आणि नाही अनुग्रह भेटला तोपर्यंत सत्कर्म करत राहायचं, सत्कर्म करत राहायचं. सत्कर्माने बी चित्त शुद्ध होतो आणि अनुग्रहाने सुद्धा चित्त शुद्ध होतं. 2 आहे. जोपर्यंत संतांची भेट नाही तोपर्यंत अनुग्रह नाही. संतांची भेट कधी होईल? ज्या वर्षी आपलं ज्या जन्मात मनुष्य जन्माचा हा शेवटचा जन्म, आता मला जन्म नाही, हा माझा शेवटचा जन्म असेल, त्याच दिवशी मला सद्गुरू येऊन भेटतील आणि ते आपल्याकडे येतील. आपल्याला त्यांच्याकडे जायची गरज नाही. माऊली सांगतात, ऐशी कर्म साम्य दशा जे तो होई बिरेशा, मग श्री गुरु आपैसा भेट देईल. ते स्वतः येऊन आपल्याला भेटतील आणि बोध करतील. तो लहानपणा पाहिजे आपल्याकडं. मग मुंगी साखरेचा रवा म्हणजे काय भेटेल? अनुग्रह. तुमचा अनुग्रह लाधलो. आपली प्रार्थना चालली, करुणा करा करुणा करा, पण अजून केली नाही. पण जनार्दन स्वामींवर केली, कारण जनार्दन स्वामी नंतर माऊलींच्या 300 वर्षानंतर आहेत. त्यांना अनुग्रह कोणाचा आहे? सॉरी, नाथबाबांवर कृपा केली. नाथबाबांना अनुग्रह कोणाचा आहे? जनार्दन स्वामींचा. पण ते म्हणतात ज्ञानेश्वरांचा अनुग्रह आहे, कारण अनुग्रह कोणाचा भेटला ना? ज्ञानेश्वरांचाच भेटला. गुरु हे तत्व आहे, माणूस नाही. गुरु हे तत्व आहे, पण त्या तत्वाला जर आपल्यावर कृपा करायची असेल तर आपणची देव होय. आपणची होय देव आपणची होय. कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, आपणाचे होय आपणाचे होय परमात्मा प्रसन्न होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव काय करतो? गुरुचं रूप घेऊन येतो आणि आपल्याला बोध करून जातो आणि परत आपल्या धामाला जातो, स्वधामाला निघून जातात. असा बोध दिला रामेश्वर भट्टांना दिला, तुकाराम बाबाजी चैतन्य रामेश्वर भट्टांना दिला, विसोबा चाटीला दिला. विसोबा चाटी अहंकारी होता, तो बरेन नाही, पण नम्र झाला. मग मुक्ताबाईंनी सेटलमेंट केली. नव्हती होत सेटलमेंट. चाल परता सर खेचरा. आमच्या 4 भावंडांना त्रास देतो, आईबाप नाही, शास्त्री आहे ना, अभ्यास करतो आणि त्रास देतो आम्हाला. परता सर खेचरा. खेचर कोणाला म्हणतात? गाढविणीला घोड्यापासून झालेल्या पिल्लाला खेचर म्हणतात. सर मागा तर गाढव बी नाही घोडे बी नाही. मुक्ताबाईंनी सेटलमेंट केली. दादा चिडू नका, चिडू नका, जाऊ द्या, शरण आलाय ना त्याला मरण नाही द्यायचं. मग माऊली म्हणले माझे शब्द आहेत, खेचर म्हणलं तर खेचर होईल. त्याचं नाव होतं विसोबा चाटी. तिथून पुढं आडनाव बदललं, खेचर त्यांचं करून टाकलं. ही सगळे अहंकारी होते. यांना प्रसाद भेटला, तुमचा अनुग्रह लादलो. आपल्याला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करा, घ्या आणि मग नाव ठेवा. नाही पटलं तर सोडून द्या. पेढेवाला माहिती का, आपण ते माळशेज घाट पुढं चढून वर आलं का, ते मड नाही तर त्याच्या अगोदरचं गाव आहे, लगेच तो डबा घेऊन येतो आणि गाडीला सगळ्यांना देतो, फुकट खा. आता फुकट खाल्ल्यावर लाज वाटल्यावर घेतोच ना माणूस थोडा, तो सुद्धा नमुना देतो. तसे संत ब्रह्म अनुभूतीचा नमुना देतात. आणि एकदा का तो नमुना बसला का मग लाचावले मन लागलीसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. असं होतं, संत अनुभूती देतात. आपल्याला अनुग्रह भेटला पाहिजे. जनार्दन नाथबाबा म्हणले ना तुमचा अनुग्रह. आपण पण म्हटलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज, मी लय वाऱ्या केलो, पण तुम्ही मला अनुग्रह दिला, तुमचा अनुग्रह लादलो आणि मी वारा स्वरूप झालो व्यापक, पवन झालो चराचरी. तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले, अणु रेणू आणि थोकडा तुका. नाथ बाबा म्हणतात मी पवन झालो, सगळ्यात व्यापक आकाश आणि पवन आहे. आणि हे दोघं मिळून परत एक आहे. आकाश वेगळं नाही आणि पवन वेगळा नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात 9व्या अध्याय, आकाश आणि वारा एक आहे.
आता बघा ही इथं फक्त आकाश आहे आणि पंखा नसल्यामुळं आपल्याला असं वाटतं इथं वारा नाही. पंखा असला का लगेच गरगर गरगर हवाय लागेल. मग आता इथं हवा नाही का? आहे, पण त्याची जाणीव होत नाही, है की नाही. आकाश आणि ते दोघं एवढे एकजीव झालेत ना, तसा देव आणि भक्त असा एकजीव होऊन जातो. कळतच नाही हा देव आहे का भक्त आहे. तेव्हा ते म्हणले मग मला तू देव आणि मला भक्त कर, है की नाही. पै गगन जेवढे जैसे पवनही गगनीत एवढाच असे, सहज हलविल्या वेगळा दिसे, एरवी गगन तोची तो. आकाश आणि हवा एक आहे. हा दृष्टांत आहे बरं का ज्ञानेश्वरीतला. सिद्धांत असा आहे, तुम्ही आणि देव काडी मात्र बदल नाही. देवात आणि तुमच्यात काडी मात्र बदल नाही. हो, तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काही, निर्विकल्प तरी पाहे तेथ मीच मी आगवे. तू जर कल्पना केली तर माणसं, आणि कल्पना जर बाजूला टाकली तर एका जनार्दनी कल्पची मुराला तोची हरी झाला. ब्रह्मरूप कल्पनेपासून कल्पिल्या जो ठेला, तेने पडे गोवा नेने हरी. कशाला हरी म्हणतो काय माहिती, हरी कशाला म्हणतात. तू कल्पना केली ना म्हणून हरी तुला भेटत नाही. आणि कल्पना गेली तर ब्रह्मरूप होतो. तसा व्यापक जीव होऊन जातो. पवन झालो चराचरी. ए तू लय मोठा रे, नाकानी कांद सोलतो, लय बोलतो लय बोलतो, तुला लय कळतं का. मी कळा कुसरी काहीच नेणे, मला काही कळत नाही. मग नाकानी कांदा सोलतो, बोलतो वचने अति भाविके. कशाच्या जोरावर तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो पवन झालो चराचरी. बरं तू लय मोठा झाला का, स्वतः लय शहाणा समजतो का. नाही, एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. माझ्या अपेक्षा आहेत. काय अपेक्षा आहेत माझा, माझा परमार्थ कडेला जावा, याला अनुग्रह म्हणतात. अनुग्रह झाला तुकाराम महाराजांवर. कुठे झाला तुकाराम महाराजांवर अनुग्रह, कुठं झाला, कुठं झाला. जुन्नर तालुका आमचा लय भारी. 2 गणपती, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, इकडं आळ्याला समाधी. आणि तुकाराम महाराजांना अनुग्रह कुठं झाला, ओतूरला. काय दिलं अनुग्रह झाला तेव्हा, काय दिलं तुकाराम महाराजांना कोणाला काही खबर नाही. किसी को कानो कान खबर नाही. आणि ते बी चॉकलेट देऊन गेले. मला रामकृष्ण हरी सांगितले, हे चॉकलेट दिले, चॉकलेट. आणि त्याच्या अलीकडे एक गोष्ट आहे, अलीकडं तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. मला परमात्म तत्वाचा साक्षात्कार करून दिला, मला गूढ गम्य ज्ञान दिलं. पण लोकांनी विचारलं तर काय सांगू शकतो, ते सांगायचं नाही. गुरुमंत्र सांगायचा नसतो. एखाद्याने घेतला असं त्याला खुदू खुदू विचारा बरं, सांगा बरं, सांगा बरं. नाही सांगणार. पार्वतीला भगवान शंकर नव्हते सांगत, तिला खुदू खुदू विचारित होती, सांगा ना हो मला, सांगा ना हो मला. आता आपल्याला ऐकलंय कीर्तनात, राज हट्ट, बाल हट्ट, आणि दुसरा कोणता, श्री हट्ट. तो तिने विचारलं, मला सांगा ना तुम्ही काय जपता, सारखं कशाचं ध्यान करता, सांगा ना. ते म्हणले माझ्यापेक्षा एक मोठा देव आहे. मला ग्रंथ दिला बरं का बाबा ज्ञानेश्वर महाराज हांडेंनी. ते म्हणले माझ्याकडे लय ग्रंथ आहे, आता काय मी सेवा करणार नाही, तुम्ही माझ्या घरी येऊन सगळं बाड घेऊन जावा. त्याच्यामध्ये पद्मपुराण ग्रंथ दिला. आणि त्या पद्मपुराणामध्ये भगवान शिवध्यानाला बसले. पार्वती म्हणले सांगा ना तुम्ही कशाचं जप करता. अरे माझ्यापेक्षा एक मोठा देव आहे. काय बोलता, मी तर तुमच्याशी लग्न केलंय, तुम्ही सगळे देव के देव मोठे, महादेव म्हणून, माझ्यापेक्षा मोठे असं. मला सांगा ना, मला सांगा ना. ते एकांतात सांगायचं असतं बरं का. असं उघड्या बाजारी नावडे कथा पंढरीनाथा. मग उघड्या बाजारी कथा नाही आवडता, आपण लगेच मंडप उभे केले, आपल्याला बोध कळत नाही त्याला. तिला एकांतात नेलं, डबल शीट नेलं रेड्यावर. तुम्हाला पाहिजे तर ज्ञानेश्वरीत पहा, पद्मपुराणात पहा, आणि नवनाथ ग्रंथात बी पहा. तिला नेलं रेड्यावर, तर सॉरी बैल नंदीवर लिहिलं. त्या नंदीला बी लांब ठेवलं, नंदीला सुद्धा कळून नाही दिलं. अनुग्रह असा दिला जातो. एकनाथी भागवत 145 ते 155 पहिल्या अध्यायातल्या पहिल्या चोळी पहा. 10 अध्याय 10 चोळी. पहिला अध्याय एकनाथी भागवत 145 ते 155. व्यासांना अनुग्रह दिला, कानाला न मागता, कानाला नाही चिटकून देता अनुग्रह देतात. आकाशाला न कळता, सूर्याला न दिसता, तुमच्या प्राणाला न स्पर्श होता, असा अनुग्रह दिला जातो. तिला घेऊन गेली, त्या नंदीला सुद्धा लांब ठेवलं.
आणि तिला अनुग्रह देत आणि इकडे इकडे पाहिलं कोण नाही. क्षीर सिंधूच्या परिसरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शक्तीच्या कर्णकोरी कानात नेनो काही त्रिपुरारी सांगितले भाऊ काय नको काय सांगितलं. आता एकदा ते टी व्हीवर कीर्तन होतं आम्ही सगळं बघत होतो मग महाराजांचं ते म्हणले क्षीर सिंधूच्या परिसरी बरं का तुम्ही ऐका शक्तीच्या कर्णकुरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे ते कीर्तनकार म्हणले जिथं माऊली म्हणतात काय नको काय सांगितलं तर मी तरी काय सांगू आता तिथं. आदिनाथ बीजे सांगितले कानी आदिनाथ बीजे सांगितले कानी आदिनाथ बीज सांगितले कानी आदिनाथ बीज सांगितले कानी सोहम हे शिरानी कैवल्याची सोहम हे शिरानी कैवल्याची आदिनाथ बीजे सांगितले कानी आदिनाथ बीजे सांगितले कानी आदिनाथ बीज सांगितले कानी आदिनाथ बीज सांगितले बघा वेळ झालेली कळाली नाही. वेळ झाली वेळ कीर्तनाची नाही झाली आपली जायची झालेली. काळ्याची पांढरी झाली तरी लाली नाही तर काळी लावतोय. एवढं शरीरावर प्रेमी हे शरीर मिळतं. मुक्ताबाई ज्ञानेश्वर मान्यवर हे सांगतात की पार्वतीला ते बीज नाम सांगितलं आणि तेच तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी सांगितलं. आणि आतमध्ये सांगितलं का असं वाटतं याला सांगू का त्याला सांगू याला सांगू का त्याला सांगू असं माणसाची उलगाल होती. तुम्हाला माहिती का आपले बाबा मुंबईला शेरीकर स्कीम निघाली होती 3 महिन्यात डबल सगळ्यांनी खोल्या विकल्या कोणी ट्रक विकले जमीन विकली टाकले. कारण ते किंवा राशन आलं तुम्ही राशन आलं सांगता पण कधी जातानी का घेऊन आलं पिशव्या जातानी अगोदर सांगितलं तर आपल्या अगोदर तिथं जत्रा होईल सगळं. मग घेऊन चालला का मग सांगतो आलं बरं का राशन तसं ती उलघाल झाली तुकाराम महाराजांची. आणि तुमच्या आपल्याकडे पाहिलं वाईट वाटलं तुकाराम महाराजांना. हा माल सगळा जाणार कचरपट्टीला. तेव्हा सांगितलं अरे कचरपट्टीला नका जाऊ ते वरचे भिकारी म्हणतात खाली यायचे स्वर्गीचे अमर आणि इथले खालचे होते शिड्या लावून आम्हाला वर जायचे यमृत्यू लोकीचे उफराटे. पण तुम्ही तसं करू नका. मिळालेले शरीराचं यथा सांग चीज करा अभंगाचं पहिलं चरण. इहलोकीचा इहलोकीचा शरीर मिळाले ना देवाची लय कृपा झालेली. अरे पशु का होते पण नहीं या नर का कुछ न होय नरायसी करणी करे तो नर का नारायण बन जाय. नर देह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव होईल जे म्हणती ते देवाची होती तरी काना चित्ती धरावे. मिळालं मनुष्य शरीर हे मनुष्य शरीर सुद्धा जर आपल्याला परमार्थाच्या शेवटच्या टप्प्यावर गेलो तर कळेल नखापासून तर शेंडीपर्यंत आपण ब्रह्म आहोत. ब्रह्म आपल्या हातचं खेळणं होईल खेळणं पण बैसता संतांची पंतांची संगती नाही लुटारूंचे नाही. संतांच्या संगतीत गेलो शरीर ब्रह्मरूप आहे आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव एकार नव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला
एक रूप त्या चैतन्याशी समरस झाली. तरंग म्हणजे लाट, हे शरीर म्हणजे लाट आहे त्या ब्रह्म चैतन्यावरचं. लाट समुद्राला सोडून राहत नाही. लाट म्हणजेच पाणी आणि समुद्र म्हणजेच पाणी. देव म्हणजेच ब्रह्म आणि भक्त म्हणजेच ब्रह्म. त्याच्याशी समरस झालो. तुम्हाला मिळालेलं शरीर मिळणार नाही पुन्हा. 84 लक्ष योनीमध्ये मनमुक्त फिरावे भेटल, पण मनुष्य जन्म पुन्हा नाही मिळणार. मागुता हाच जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, तो न घडे रे सायासी, का जाणो ने होशी अंध, आपुला तो एक देव करून ये साते आलिया. ओळंगा ईश्वराला प्राप्त केल्याशिवाय मरू नका. आणि ईश्वराला प्राप्त करायचं असेल तर पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय जगू नका, आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. मेले तर सरनात ताटीवर बांधल्यावर आम्ही मंजुळ्याची माळ घालणारच आहे मड्यावर, पण मड्यावर घालण्यापेक्षा जिवंतपणे या शरीरावर तुळशी पत्र ठेवा. आणि ती माळ घातल्यानंतर साधूचा शोध घ्या, नाही तर नुसत्याच माळा घातल्या त्या बैलांच्या गळ्यातल्या माळांसारखे घालू नका. माळ घातली तर साधूचा शोध करा. शोधायचं, प्रत्येक बाबाला विचारायचं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे बाबा तुम्ही सांगा संतजन, तुम्ही विडा विचारलेला आहे आम्हाला सोडवण्याचा, आम्हाला सांगा. असा त्यांना विचारत राहा. एक मनुष्य भेटेल असा एका दिवशी, आणि महापुरुषाची भेट होईल आणि तुला सांगेल हा देव आणि हा तू, हा सूर्य हा जयद्र, चल कर तुझ्या जीवनाचं सार्थक. देव देणारे संत आज मी महाराष्ट्रात विद्यमान आहेत. त्यांची टाकसाळ आहे, पण मिळायला आपल्या प्रारब्ध असावं लागतं. आपल्या प्रारब्धात असेल, आपल्या आईची डिलेव्हरी मामाच्या घरी झाली असेल तर 5वीच्या दिवशी मामीनी त्या दिव्यात सारखं तेल टाकलं पाहिजे. 6वी माझ्या भाच्याच्या कपाळावर लिहिणार आहे. हो, संत दर्शनाचा योग आहे बरं का याच्या कपाळावर. हो, असं लिहिणार आहे. आम्ही तुकाराम महाराज म्हणले झालो, म्हणून आम्हाला सांगायचा अधिकार आहे. हो, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. अभंगाचं दुसरं चरण आम्ही झालो धन्य आम्ही जन्म, धन्य आम्ही जन्मा आलो आय, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा आलो आय, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबात झाला, दास विठोबात झालो, धन्य आम्ही जन्मा आलो आय, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबा दास विठोबा धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा परमात्म्याचे दास झालो. दास झाल्यामुळं आम्हाला काय भेटली? पदवी भेटली. पदवी. धन्य आम्ही जन्माला आलो. अरे आमची आई व्याली 9 महिने वागवलं आणि आम्ही जन्माला आलो, सार्थक झालं. धन्य माय व्याली, सुकृताचे फळ, आणि फळ ते निष्फळ हरिबिन. आई व्याली आणि तिला परत फळाला फळ आलं पाहिजे. काय? सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देईल पांडुरंगी. पांडुरंगाला भेट देईल. आणि मी पांडुरंगाला भेट गेल्यावर कोण होईल? मी पांडुरंग राहील काय? नाही. बाप रखमादीवर विठ्ठलाचे भेटी आपुल्या सवसाठी करून ठेला. त्यांनी मला त्यांच्यासारखं केलं संतांनी आपणा सारिके. आणि त्यावेळेला त्याला सच्चिदानंद हे पद प्राप्त होतं.
मनुष्यपणा जातो, हो, स्त्रीपणा जातो, पुरुषपणा जातो, ब्राह्मण जात वीत गोत कुळ शेत याच्यावर मात करतो आणि तो ब्रह्मरूप होतो. त्याला ब्रह्म चैतन्य ही पदवी मिळते. सचित आनंद, अरे आयुष्याच्या या साधने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असं एकनाथ महाराज भागवतात सांगतात. आपल्याला सचितानंद पदवीचा अधिकार दिलेले आहे आणि याच देही ती पदवी भेटू शकते. इतर योनीच्या ठाई काही हा विचार नाहीये. ही सचितानंद पदवी कुठे भेटेल? आळंदीमध्ये भेटेल का एखाद्या संस्थेत? का पंढरपूरला भेटेल का? काशीला भेटेल का? त्र्यंबकेश्वरला? संतांच्या सभेमध्ये ही पदवी भेटेल. संताचा शोध घ्या, मनुष्य जन्माचं सार्थक घ्या आणि मरायच्या अगोदर ही पदवी प्राप्त करून घ्या. अभंगाचं 30 आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद सच्चिदानंद पदवी गेले, सच्चिदानंद सच्चिदानंद नंद पदवी गेले. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद 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 पदवी गेले, सच्चिदानंद 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 पदवी गेले. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. जन्म आलो, जन्म आलो. रखुमाई हरे हरे रखुमाई, रखुमाई, हरि जय जय जय, हरि जय जय जय, शोभा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, शोभा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, शोभा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, शोभा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, शोभा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, शोभा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय जय, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई. शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा रखुमाई, शोभा वारकरी संप्रदायाचे एक ध्येय आहे, वैकुंठ ध्येय. तिकडे पण नको म्हणतात, नको वैकुंठीचा. त्याचं स्वर्ग म्हणजे काय? त्याच्या पुढं चिल्लर आहे, एकदम चिल्लर. तो का म्हणे पावटणी पायरी करून स्वर्गावर पाय ठेवू, पायरी करून आणि ईश्वर स्वरूपाला प्राप्त होऊ. अभंगाचं शेवट. तू का म्हणे पावटणे, 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 तू काय म्हणा पावट
दास विठोबाचे झालो हे दास विठो हे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो राम हे राम सीताराम राधे श्याम दास विठोबा झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री मारुतीराया तसेच तुम्हा सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य आमचे बाबा घाटकोपरचे सर्व यांच्या आणि तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकार. तुम्ही महेशाच्या मूर्ती आहेत आणि ह्या सुद्धा महेशाच्याच मूर्ती ह्या पार्वती नाहीत, कारण समबुद्धी घेता समान सर्वागटी राम. आणि माझ्याकडून काही अवधानाने काही चुकीचं गेलेलं नाही, सगळं बरोबर आहे, कारण मी बोलणारा नाही आहे. माझ्याकडून माझ्या गुरूंनी माझ्याकडून बोलून घेतले. माझी अवकात ताकद लायकी नाही, पण संत माझ्याकडून बोलून घेतले. आपुलिया बळे नाही बोलत. त्यांनी जे बोललेले ते फायनली ज्ञानेश्वरी भागवतला धरून आहे. त्यामुळं मला काही चूक झाले बरोबर म्हणायची नाही, परंतु तरी पण तुम्हा सज्जनांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल.